नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून. पुणे अपघात प्रकरणाचा तपास संवेदनशीलपणे सुरू. आरोपी वेदांतला पोलीस ठाण्यामध्ये सुविधा दिल्या का याचा देखील तपास सुरू. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. आरोपी वेदांतचे ब्लड रिपोर्ट अजून मिळाले नाहीत, मात्र त्याचे मद्यपितानाचे सीसीटीव्ही आमच्याकडे. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. पुणे अपघात प्रकरणामध्ये दंगेकरांचं पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन. आयुक्ताच्या बदलीसह हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची दंगेकर यांची मागणी. पिझ्झा पार्टी झाल्याचं आतापर्यंतच्या चौकशीमध्ये आढळलेलं नाही. पिझ्झा पार्टीच्या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही. कायदेशीर मार्गाने कारवाई सुरू. दंगेकरांच्या आरोपांवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचं स्पष्टीकरण. कल्याणी नगर अपघात प्रकरणी खासदार मेधा कुलकर्णी यांच्याकडून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट. अनधिकृत पबवर कारवाई करण्यात यावी, कुलकर्णी यांची मागणी. पवार गटाचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. पुणे अपघात प्रकरणानंतर पवार गटही आक्रमक. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पुणे शहरातील बार मालक, चालक आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पब आणि बारवरील कारवाई विरोधात आंदोलन. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. कारवाई विरोधात कर्मचारी आणि मालक चालक आक्रमक. पुण्यातील कार अपघात प्रकरणी आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. पुणे पोलीस 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची न्यायालयाकडे मागणी करणार. कालच्या चौकशीनंतर आज पुन्हा एकदा सुरेंद्रकुमार अग्रवालांची चौकशी केली जाणार. सूत्रांची माहिती. तर विशाल अग्रवाल यांनी वेदांतला गाडी चालवू देण्यास सांगितलं. वेदांतच्या ड्रायव्हरचा चौकशीत खुलासा. पुणे अपघात प्रकरणातील कारची फॉरेन्सिक तपासणी. फॉरेन्सिक पथकाकडून अपघातानंतर झालेल्या गाडीच्या स्थितीचा आढावा. फॉरेन्सिक पथक लवकरच अहवाल सादर करणार. पुणे पोलिसांनी येरवडा पोलीस ठाण्याचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं. अल्पवयीन आरोपीला पोलीस ठाण्यामध्ये पिझ्झा आणि बर्गर दिल्याचा आरोप. पुण्यामध्ये 3 दिवसांमध्ये 32 पब, बार त्याचबरोबर हॉटेलवर कारवाई. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पबची तपासणी. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या आदेशानंतर धडक कारवाई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावलेल्या मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील दुष्काळ आढावा बैठकीला 8 पैकी 5 पालकमंत्र्यांची गैरहजेरी. पालकमंत्री तानाजी सावंत आणि गिरीश महाजन फक्त उपस्थित. ही बैठक टाइमपास स्वरूपाची होती. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या दुष्काळावरील बैठकीवर अंबादास दानवेंची टीका. मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिला नाही. पालकमंत्री गैरहजर राहिल्यानं नाना पटोले यांचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 1837 टँकरनं आता पाणी पुरवठा. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक 698 टँकर, तर प्रत्येक टँकरकडून 3 ते 4 फेऱ्या होणार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी कोरडी ठाक. शिवना नदीचं जिल्ह्यातील 100 किलोमीटरचं पात्र अक्षरशः कोरडं पडलं. शिवना नदीकाठची शेती देखील पाण्याअभावी कोरपळली. चारा त्याचबरोबर पाण्याच्या टंचाईमुळे गुरांची विक्री करण्याची शेतकऱ्यांवर वेळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरांच्या बाजारामध्ये मोठी गर्दी. बीड जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळ. बिंदुसरा प्रकल्पामध्ये फक्त 5%च पाणीसाठा शिल्लक. जिल्ह्यातील 122 प्रकल्पांपैकी 20 प्रकल्पांमध्येच पाणीसाठा. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर गिरणा धरणातून 4थं आवर्तन सोडलं. 2000 क्युसेक पाणी फक्त पिण्यासाठीच. शेतकऱ्यांना शेतीपंप बंद ठेवण्याचं प्रशासनाचं आवाहन. परभणीच्या येलदरी जलाशयामध्ये केवळ 28% जिवंत पाणीसाठा. मान्सून वेळेवर न आल्यास परभणीसह हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागणार. ऐन दुष्काळामध्ये परभणीतील 3 तालुक्यांना दिलासा. दुधना प्रकल्पातून दुधना नदीमध्ये पाणी सोडलं. दुधना नदीमध्ये पाणी आल्यानं नदीकाठच्या शेकडो गावांना मोठा दिलासा.